एक महत्त्वाची बातमी, आखाती युद्धाचा फटका आणि त्यामुळे महागाईचा भडका उडाला। पेट्रोल डिझेलसह भाजीपालाही महागलाय। त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। भाज्यांच्या दरावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मुंबई उपनगरांमध्ये भाजीपाल्याचा दर दुपटीनं वाढलेला आहे। यामुळे सर्वसामान्यांची चिंता आणखी वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। पेट्रोल डिझेल महागलेच, मात्र त्यानंतर भाजीपालाही महागलेला आहे। आखाती युद्धाचा मोठा फटका सध्या जगभरात पाहायला मिळतोय, त्यातल्या त्यात भारतात भाजीपालाही महागल्याचं चित्र आहे। मुंबई उपनगरासह अनेक भागात भाजीपाल्याची किंमत वाढलेली आहे। या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ नरेश बोडके सर जोडले गेले आहे। नरेश बोडके सरजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय मध्य आशियातील युद्धाचा हा मोठा फटका सध्या बसतोय आणि एकूणच यामुळे महागाईचा भडका उडालेला आहे। येस, मला असं वाटतं ही इतकी स्पष्ट गोष्ट आहे की आता याचा परिणाम आता दिसायला सुरुवात झालेला आहे आणि अपेक्षेप्रमाणे होलसेल प्राइस इंडेक्स ज्याला म्हणतो आपण, जो घाऊक किमतीचा निर्देशांक असतो, जो वरच्या लेवलवरती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच्या लेवलवरती मोजला जातो, तो 8% पेक्षा जास्त आहे। जरी कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो काही आपण खालच्या पातळीवर किंवा आपल्या ग्राहकांच्या पातळीवर मोजला जाणारा इंडेक्स असतो, तो सध्या 4% आसपास आहे, जो की आरबीआयच्या जे काही लिमिट असते 4% त्याच्यामध्ये आहे। म्हणजे आता तरी इंडेक्समध्ये ते रिफ्लेक्ट होणार नाहीये, पण जमिनीवरची हकीकत वेगळी आहे। कारण असं आहे की ऑइल ही अशी गोष्ट आहे, म्हणजे पेट्रोलियम पदार्थ जी अशी गोष्ट आहे की त्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, ही सगळ्या ठिकाणी वापरली जाते। त्यामुळे जिथे जिथे ट्रान्सपोर्टेशन आलं, जिथे जिथे त्याचा इनपुट म्हणून वापर होतो, त्या प्रत्येक सर्व्हिसेसवरती, प्रत्येक वस्तूवरती त्याचा परिणाम होतोय। जी नरेश सर, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर इंधन दरवाढ झाली आणि त्यानंतर भाजीपालाही महागलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट, गृहिणींचं बजेट कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबई उपनगरामध्ये भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढलेले आहेत।